नमस्कार सर. नमस्कार. बसा. मंगल. रसिक हो, आज आपण अतिशय नटश्रेष्ठ अशा मनस्वी कलावंताला आपण भेटत आहोत, ज्यांनी आत्ता नुकतंच या आपलं घर या संस्थेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आपल्याच्या सगळ्यांच्या पुढे त्यांनी साक्षात केली. ती अनुभूती विलक्षण होती. आम्ही त्यांना अनुभवलं, ज्योतिबा फुल्यांना. आणि कुमार अहिरे सर यांना मी ओळखतो, त्यांची प्रत्यक्ष भेट माझी आज इथं झालेली आहे. आम्ही भारावून गेलो. त्यांची मुलाखत आपण घेत आहोत. सर, मला असं तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं मूळ गाव हे नेमकं कोणतं, आपलं शिक्षण हे काय झालेलं आहे? माझं मूळ गाव आहे नाशिक. अच्छा. पण पुण्यामध्ये हां हां. 60-70 वर्ष आम्ही तिथे राहतो. अच्छा. हां. त्यामुळे सगळं शिक्षण पुण्यातच झालं. हां हां. माझं एज्युकेशन आहे BCom. हां हां. मी 1988चा BCom आहे. अरे बापरे. आणि 2019-20ला मी MA केलं. हां. पेट परीक्षा पास झालो. आणि मी आता पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये महात्मा फुले यांच्यावरच PhD करतो. क्या बात आहे. आणि हे PhD करण्याचं काम यासाठी की 2009 पासून मी एकपात्री प्रयोग हे करतो. म्हणजे मी फक्त महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे भारतात आणि भारताच्याही बाहेर मी प्रयोग केलेले आहेत. मग मी थायलंडला प्रयोग केले. थायलंड, बँकॉक, पटाया, मॉरिशस, आता बेंगलोरला केली, गोव्याला केली, हैदराबादला केली, गडचिरोलीकडे केली, नागपूर, मुंबई. आणि महाराष्ट्रातल्या जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्यामध्ये प्रयोग केले. शाळा कॉलेजेसमध्ये केले. अंध अपंग मुलांसमोर केले. आणि 2000हून अधिक प्रयोग मी केलेले आहेत. क्या बात आहे. थँक्यू. हां. महात्मा फुले यांच्याबाबतच तुम्हाला एकपात्री प्रयोग करावासा वाटला, याचं मुख्य कारण काय झालं, पूर्वी मी नाटकात काम करत होतो. पण आता परिस्थिती अशी झाली या 10, 20, 25 वर्षात माणसं मिळत नाही. आणि जरी मिळाली तर त्यांचा उद्देश हा सामाजिक नसतो. त्यांना असं वाटतं की या नाटकातून पैसे मिळतील. आणि मी सुरुवातीला दलित रंगभूमी पुणे यामध्ये 1982 पासून काम करत होतो. हां. तर हे काम करत असताना अनेक चळवळीतली माणसं भेटली, मोठमोठी लोकांची भाषणं ऐकायला मिळाली. साधारणतः उल्लेख असं करतील त्या काळात? त्या काळामध्ये मी काळोखाच्या गर्भात या नाटकात काम केलं. आम्ही देशाची मारेकरी केलं, मानदंड केलं, रंग आंधळी म्हणून केलं. आणि स्वतः मी लेखक आहे. त्यामुळे मी अनेक बालनाट्ये लिहिली. माझं सगळ्यात पुण्यात